नागपूरमध्ये पावसानं हाहाकार माजवलाय। मुसळधार पावसानं नागपुरात प्रचंड नुकसान झाले। अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। पुराच्या पाण्यात अनेक इमारतींमध्ये पाणी साचलं, तर अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यामध्ये नागरिकही अडकले होते। नागपुरात पावसाने कसा धुमाकूळ घातलाय पाहूयात। ही दृश्य आहेत नागपूरच्या पूरस्थितीची। मुसळधार पावसानं नागपुरात थैमान घातलंय। या पावसामुळे पिपळा परिसरातील अनेक सोसायटी आणि घरांमध्ये पाणी शिरलं। रचना समृद्धी सोसायटीत तर सुमारे 3 ते 4 फूट पाणी साचलंय। पाण्यानं वेढल्यानं जवळपास 50 कुटुंब यात अडकली होती। शहरातील बेसा भागालाही पुराचा वेढा पडलाय। नागरिकांच्या घरातही पावसाचं पाणी शिरलंय। नरसाळा भागात अनेक नागरिक या पुराच्या पाण्यात अडकले। या नागरिकांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बोटींचा वापर करून नागरिकांची पुराच्या पाण्यातून सुटका केली जाते। नागपूरच्या भिवापूर तालुक्यातही पावसाने थैमान घातलं। मुसळधार पावसामुळे नक्षी नदीला पूर आलाय, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली। नागपुरातील नरसाळा भागातही पूरस्थिती निर्माण झाली। अनेक नागरिक या पुराच्या पाण्यात अडकले। या नागरिकांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटींचा वापर करत नागरिकांची सुटका केली। पावसाचा जोर वाढल्यानं या भागातील पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये। शेकडो नागरिकांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेले। 3 दिवसापासून जो मुसळधार पाऊस येतो आहे त्याच्यामुळे कालपर्यंत आम्हाला थोडं रिलीफ होतं। कालपर्यंत पाणी वाढलेलं नव्हतं, परंतु अचानक रात्री मुसळधार पाऊस आल्यामुळे नदीची पातळी वाढली, त्यामुळे ही आज परिस्थिती तयार झालेली आहे। नागपूरच्या नरसाळा भागाला पुराचा वेढा बसलाय। मुसळधार पावसामुळे पोहरा नदीला पूर आलाय। या पुराच्या पाण्यात अनेक नागरिक अडकून पडलेत। पुराच्या पाण्यातून 2 चिमुकल्यांची सुटका करण्यात आली आहे। तिकडे नरसाळा भागातही पोहरा नदीला पूर आला। सलग 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रात्रीपासूनच या भागात पुराचं पाणी शिरायला सुरुवात झाली। रहिवाशांच्या घरात पाणी शिरल्यानं नागरिकांना रात्र जागून काढावी लागली। आमच्या इथे घरामध्ये 2 फूटच्या वरती पाणी आहे। बाहेर रस्त्यावरती 4 फूट जवळपास पाणी आहे। 100च्या वरती आमच्या घर इथे राहतात, लोक राहतात, त्यांचे ते सगळे अटकलेले आहेत, बाहेर निघू शकत नाही। शाळेतला प्रॉब्लेम आहे, वयस्कर लोकांचा प्रॉब्लेम झालेला आहे, कोणाला बाहेर नेणं, तब्येत खराबी झाली तर ऑफिसला जाऊ शकत नाही। नागपूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत माहिती दिली। मोठ्या प्रमाणात पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे। तथापि ज्या ठिकाणी एसटीच्या बसेस अडकलेल्या होत्या तिथल्या पॅसेंजर्सला काढून तिथल्या नजीकच्या शाळेमध्ये त्यांना रात्री ठेवलं, त्यांची सगळी व्यवस्था केली। आता त्यांना पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे। गडचिरोलीपासून नागपूरकडे वाया आरमोरी जो रस्ता आहे तो रस्ता बंद आहे, जो रेग्युलर रस्ता आहे तो अजून सुरू आहे, त्यामुळे आता त्या रेग्युलर रस्त्याचाच वापर चाललेला आहे। गोसीखुर्दचं पाणी सोडलं त्यावेळी आपण ते पाणी जिथपर्यंत जाऊ शकतं गडचिरोलीपर्यंत सगळ्यांना अलर्ट दिलेला आहे, त्यानुसार त्याची कारवाई चाललेली आहे। नागपूर शहरातही सखल भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी गेलेलं आहे, त्याच्यामुळे तिथेही काही रेस्क्यू ऑपरेशन आपल्याला करावं लागलेलं आहे। एक माणूस आतापर्यंत वाहून गेल्याची पूर्ण या सगळ्याच्यात आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली आहे। SDRF आणि NDRF दोघांनाही स्टँड बाय ठेवलेलं आहे आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये कंट्रोल डिस्चार्ज असल्यामुळे अजून तरी खूप भीषण परिस्थिती तयार झाली नाही, पण आजही ऑरेंज अलर्ट आहे, त्याच्यामुळे आज त्या ऑरेंज अलर्टमुळे परिस्थिती बिघडू शकते। त्यानुसार NDRF आणि SDRFला आता तयार ठेवलेलं आहे। नागपूरला मुसळधार पावसानं झोडपून काढलं असून हाहाकार माजवलाय। अनेकांचे संसार उघड्यावर आलेत। आता प्रशासनानं तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी होतीये। नुकसान भरपाई लवकर मिळावी अशी देखील मागणी पूरग्रस्त करतायत। नागपूरवरून अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।